मॉर्निंग मित्रांनो, तर मी आज सकाळी ना 5:45 वाजता ना बस स्टँडला गेले होते, कारण माझ्याकडनं एक स्पेशल पाहुणा येणार होता. तो म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा आयुष. आणि बघायचं तोंड कसं खुललंय माझ्याकडे आल्यानंतर. आज मला बंदोबस्त पण होता, म्हणून मी लवकर रूमला आलो आम्ही आणि लगेच स्वयंपाक केला. आणि रोज सकाळी ना मी एक ड्रिंक पेत असते, तर तुम्हाला जर हवी असेल ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी नक्की तुम्हाला शेअर करेल. नंतर आम्ही ना परतूर बंदोबस्तसाठी निघालो. परतूरला गेल्यानंतर ना थोडा वेळ होता, म्हणून आमच्या प्लाटूनमधल्या काही मुलांनी ना मस्त गाडी बाहेरून चकाचक धुवून काढली. तर तुम्ही बघू शकता कसे एन्जॉय करत करत सगळे कामं करत. गाडीवर कुणी पाणी मारताय, तर कुणी पोछानं पुसून काढताय, तर कुणी डायरेक्ट धुडक्यानं ना शॅम्पू लावून त्याला घासून काढत होतं. एवढं प्रेम गाडीबद्दल. गाडी फक्त बाहेरूनच नाही तर आतमधून पण गाडी धुवून काढली आहे. मस्त एकदम चकाचक केली आज गाडी. आमच्या लाट्या ना खूप इकडे तिकडे पडतात आणि ऐन वेळेवर सापडत नाही, म्हणून अशी एक दोरी बांधली आणि त्याच्यामध्ये सगळ्या लाटांना व्यवस्थित ठेवून दिल्या. तर तुम्ही बघू शकता आमच्या गाडीचा फायनल लुक एकदम चकाचक दिसत. आमच्या युनिफॉर्मला बघून ना सगळेजण खूप कन्फ्युज होते, आम्ही पोलीसमध्ये आहे का आर्मीमध्ये. हे मुलं पण ना एवढे कन्फ्युज. आम्ही रस्त्यानं जात होतो आणि रस्त्यामध्ये ना जाताना आम्हाला हे एक चहाचं नवीन दुकान दिसलं आणि त्याची ओपनिंग होती आज. तर आम्ही तिथं पोहोचलो ऐन वेळेवरती आणि त्या मुलाचा खूप सत्कार केला आणि त्याला सरांनी शुभेच्छा दिल्या की तू आयुष्यामध्ये असंच पुढे जा, असंच कामे कर आणि व्यवस्थित तुझा धंदा कर. त्यानंतर निघायची वेळ झाली होती आणि आज खरंच खूप थकलो होतो, कारण आज खूप जास्त काम होतं. पण आमच्यासाठी एक सरप्राईज होतं, ते म्हणजे दिवाळीचं फराळ. मित्रांनो, लाईट गेली होती पण आयुषला एवढी घाई होती ना त्याच्यामध्ये खोलून बघायचं की त्याच्यामध्ये काय आहे. पण तो मला म्हणे दीदी प्लीज आपण त्याला खोलून बघू ना. मग मी म्हणलं ठीक आहे चल त्याला खोलून तर बघूया. तर मित्रांनो, त्याच्यामध्ये एवढे मस्त मिठाई आहे ना आणि काजू कतली ना आयुषला एवढी आवडते, म्हणून खोलल्या ना पहिले त्याला एक बाईट दिला. तर हा होता आजचा आपला 7वा दिवस. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं आणि फॉलो करायला मात्र विसरू नका.